Go. नमस्कार. आपण आता वडूज या शहरामध्ये आलेलो आहे आणि निवडणुकीची धामधूम चालू आहे. या निवडणुकीमध्ये लोकांना काय वाटतं, वडूजकरांचं काय मत आहे आणि वडूज गटातल्या लोकांचं काय मत आहे आपण जाणून घेणार आहोत. काका, तुमचं नाव काय? शंकर कोंडराम देशमुख. कुठलं गाव? लोणी. कुठलं? लोणी. बरं, कुठल्या मतदारसंघात आहे? तिथं आहे का? मान तालुक्यात आहे का? मान तालुका. बरं, मग काय कुणीकडे तुमच्याकडे हवा कोणाची आहे? जयकुमार गोरे. जयकुमार गोरे. तुमचं नाव काय? अविनाश खडे. अरे वा वा. काय तुमचं गाव कुठलं? आंबवडे. आंबवडे. कसं काय आंबवडेला कुणाचं आहे इथं वातावरण? गोरे. जयकुमार गोरे. काय केलंय तुमच्या भागात? चांगलं पान तालुका चांगला हवा आहे. हवा आहे. कामं केले ते का काय? ओके. बरं दादा, तुमचं नाव काय? मला नाही बोलायचं, मला लय बोलायचं पण मी नाही बोला बोलू की, एक शकत. सेकंद बोला. एक पण सेकंद नाही. हो दादा, बोला. काय नाव तुमचं? माझं नाव कुशिकराव शितोळे. बरं, कसं काय वातावरण? या मान खटावमध्ये बरं. प्रभाकर गारगे साहेब आहेत ना, हां. त्यांनी जे काम केलंय येस 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 आणि जी जनतेला काम दिले, हाताला काम दिलंय, येस 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 तर मान खटावमध्ये एक नंबर माणूस पडतो प्रभाकर गारगे साहेब. बरं. त्या माणसाला जोडणं आजच्या काळात इथं कुठं. येस. ओके, धन्यवाद. बोलताय का? बोला की. काय नाव काय? वातावरण कसं आहे इकडचं? इकडं जयकुमार गोरे. बरं, कशामुळं? या इकडे माझा मी. हे पाणी प्रश्न सोडवलाय त्यांनी. बरं. गाव कुठलं तुमचं? नायकाचवाडी. नायकाची वाडी. मग तुमच्याकडे आलंय का पाणी? 7 वर्ष झाले आले. आलं. 7 वर्ष झाले. 2017. काय कामं बिमं झाले का तुमच्या भागातली? हो झालं ते. बरं. आणि तिकडचं वातावरण कसं आहे? हाय चांगलं आहे. बरं. गारग्यांना कसं काय? गारग्यांचं चालणार ते पण बरं. मग त्यांनी काय केलं का तुमच्या भागात कधी? एवढे नाही काय. विधान परिषदेत असताना वगैरे? नाही नाही. त्यामुळं तुमच्या भागातली मतं कुणाला? चालणार. जयकुमार जास्त चालणार. जयकुमार झालं. ओके ओके ओके. ओ ताई, काय नाव तुमचं? रंजना पवार. रंजना. गाव कुठलं ताई? पळशे. बरं. पळशीमध्ये हे पळशी का मान तालुक्यातलं? नाही हे पळशे. आमदारांचे पळशे. आमदारांची पळशी होय. काय वातावरण तिकडं आहे? छान आहे. होय. कुणाला चांगलं आहे? शेतकऱ्याला मानेल त्याला. बरं. पण आता ते असू द्या की, पण कुणाचं वातावरण कुणाचं चांगलं आहे? नाही दोन्ही बरं आहे. दोन्ही पण आहे. बोलताय का ताई? काय नाव तुमचं? आमचं वोटिंगच नाही तर कशाला बोल. अरे वा. मग नको 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 नको. वोटिंग नसेल तर काय बोलायचं नाही. बोलताय का काका? काय नाव? अधिक वाघमारे. अरे वा. वाघमारे साहेब. हां. कसं काय? गाव कुठलं तुमचं? गाव हेच वडूजमध्येच राहतं. बरं. वडूजमध्ये कसं काय? वंचित आघाडी. अरे वा. वंचित आघाडी. वंचित आघाडीचे उमेदवार कोण आहेत? इम्तियाज नदाबाई. अरे वा. जे भय आहेत होय. हा. बरं. मग वातावरण भयला? एकदम चांगलं आहे. बरं. बाकी तिन्ही उमेदवाराचं कसं काय? तिन्ही उमेदवारापेक्षा म्हणजे आमचं जास्ती करून वंचित आघाडीकडे तुमचं लक्ष आहे की, आहे. पण इतर वातावरण तुमचं जनरली काय वाटतं तुम्हाला? सामान्य माणसांचं मत वंचित आघाडीलाच आहे. ओके, धन्यवाद. चला काका, अहो नाव तर सांगा. हा, जालिंदर झेंडे. जालिंदर झेंडे साहेब. कुठलं गाव तुमचं? नडवळ. नडवळच आहे वे. हा. बरं. मग काय मान तालुक्यात कुणाची हवा आहे? आता काय सांगता येते मग उमेदवार किती आहेत तर ही तर माहिती आहे का? नाही कोण कोण उमेदवार आहे? आहेत कोण कोण आहे? गोरे, हा. गारगे. बर 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 बर. हा. आणि कसं काय वाटतं कुणाला बरं वातावरण? आता काय जो येईल ते येईल. बरोबर. पब्लिकची इच्छा. अच्छा, व्हेरी गुड. आता पब्लिक सगळं तुमच्याबरोबर आहे. आता आपण इकडं बाजारपेठेतल्या काही लोकांची मतं घेत आहे आणि याबरोबरच काय वातावरण आहे बघूया. ओ दादा, काय नाव तुमचं? अर्जुन. अर्जुन. जय हरी महाराज. जय हर. गाव कुठलं? नागाची कुमटी. बरं. विधानसभा मतदारसंघ कुठला आहे तुमचा? ते काय कल्पना तुम्ही कुठल्या मतदारसंघात येत आहे? ते पण नाही. माहीतच नाही. हा. व्हेरी गुड. एक सेकंद. काय नाव सांगा की. कुठलं आहे? बाहेरचं आहे. बरं. पण काय इथलं वातावरण तुम्हाला काय माणसं येतात वगैरे कसं काय वाटतं? वातावरण कसं आहे? कशानं? हे इलेक्शनचं कायच माहीत नाही. बरं बरं बरं. ओके. नाही नाही.
चला आता आपण अशीच मतं घेणार आहोत आणि या मतबरोबर लोकांना काय वाटते. आज तर हा इथला वडूचा बाजार आहे. या वडूच्या बाजारात आलेले लोकांची काय मतं आहेत आपण आता जाणून घेतच आहोत. अनिल गुडसे. काय आता इथं वातावरण कसं काय आहे वडूजमध्ये? इलेक्शनचं वातावरण कसं आहे? वडूजमध्ये इलेक्शनचं वातावरण तुतारी आहे आपली. इलेक्शनला कोण येणार आहे? अशोकराव बोरे ही मग सांगितलं बघते एका मिनिटात शासनला उपाय. बरं ठीक आहे ओके. तुझं नाव सांगा. मोहन रघुनाथ इगावे. काय आहे वातावरण? या बारीनं वातावरण म्हणजे प्रभाकर गाडगे येणार सीट निवडून तुतारीची. काय कामं केलं का साहेब? कामं न केले ते आत्ता पहिल्यांदाच उभं राहिले त्यामुळे इथून निवडून आल्यानंतर कामं नक्की करणार जनतेला विश्वास आहे. आणि कारखाना काढलाय. कारखान्यात लोकांचे शेतकऱ्यांचे ऊस जातात कारखान्याला. आणि मान दुष्काळाची परिस्थिती असताना महेश शिंदेनं सुद्धा पाणी वडूजला खटावला सोडलं नाही. आणि मसवडला नेलं पाणी. अंधळी धरणात पाणी धरण भरलं पण पाणी इकडे सोडलं नाही. त्यामुळे जयकुमार गोऱ्यावर संपूर्ण खटाव तालुका नाराज आहे. त्यामुळे जयकुमार या बरोबर 100% पडणार आहेत आणि प्रभाकर गाडगे साहेब येणार आहेत. काय घेऊया नाव सांगा. आता काय चालतं बंद आहे का चालू आहे? आणखी 2 मिनिट चर्चा होईल. थांबा बोल थांबा. नाव सांगा तुमचं. माझं नाव संताबाई रामचंद्र माने. बरं आता ही इलेक्शन चालू आहे इथं खटाव तालुक्यात. बर कोण येईल? आता येईल पण आमचं सांगू का खरं. हां आमचं मत आहे ती मुंबईला ती कशी आणायची असती तेव्हा. आता अवघडच आहे. मग कशी आणायची असती शिवसेनेला. बोला तर नाव सांगा. अंजुम चल बरं, ह्या तालुक्यात काय वातावरण आहे इलेक्शनचं? आहे तंगच हां काय बोलला नाही त्यांना बरं बोलव पाहिजे त्यांना सांग. आता वातावरण नाव सांगा. अरविंद धर्माजी गोडसे. काय ह्या तालुक्यात काय वातावरण आहे? तालुक्यात दोन्ही समानच चालू आहे आता. आमदारांनी काय कामं केली नाहीत? आमदारांनी काय कामं केली नाहीत? आमदारीचं बरीचशी कामं झालीत सध्या. हां सांगा की कोण चालेल ह्या तालुक्यात? त्या तालुक्यात गोरे चालू बहुतेक गोरे चालेल चांगला. जय भाऊ गोरे. हां बस. नाव सांगा बाबा. मोहन जाधव. बरं काय आता इलेक्शनचं काय वातावरण आहे इकडं तालुक्यात खटाव तालुक्यात? इलेक्शनचं वातावरण आहे चांगलं. राष्ट्रवादी. कोण हां कुणाचं? राष्ट्रवादीचं. कोण पण? गाडगे साहेब. गाडगे साहेबांचं. आमदारांचं आहे. दोघांचं चालू आहे. आमदारांनी काय काम केलं नाही का? काम केले ते. जयकुमार गोरेंनी काम केलं का? होय काम केली. नाव काय तुमचं? शंकर जाधव. बरं गाव? नायका जोडी. नायकाचवाडीत काय काम झालंय का? काम झाले की कुणी केलंय? केलंय गोऱ्यानं काय केलेलं आहे. बरं पुण्या राष्ट्रवादीने काय केले. गावात कोणाचं वातावरण आहे? गावात दोन्ही सारखंच आहे. दोन्ही पण सारखं आहे. दोन्ही पण कुठलं? नायकाची वाडी. काय नाव? चंद्रकांत गणपत जाधव. बरं इलेक्शनचं काय तुमच्या आमच्या गावात आमच्या ह्या 3 वर्षात अतिशय चांगली कामं रस्त्याची असू द्या पाण्याच्या. एवढा दुष्काळ मोठा पडला तरी आमच्या गावाला पाणी भरपूर होतं. बरं अतिशय कामं चांगल्या प्रकारे केलेले कुणी आणलं पाणी? आहेत. जयाभाऊने पाणी आणलेलं आहे. अजून काय कामं काय केली? रस्त्याचे कामं झाले आहेत. स्मशानभूमीमध्ये काम झालेलं आहे. परत आता ग्रामपंचायत 25 लाखाची मंजूर केलेली आहे. रस्त्याची 3 कामं मंजूर आहेत. आणि आम्ही नायकाच्या वाडीतले ग्रामस्थ 70% 80% मतदान आम्ही जयाला भाऊ पुन्हा पूर्ण ताकद लावून निवडून आणायचं आमचं काम करणार आहे. हो धन्यवाद. विरोधक भाऊंच्या बद्दल काय म्हणतात? विरोधक काय नाही. आमच्या गावामध्ये आहे का नाही गाडगे साहेबांचं काही काम नाही. त्यामुळं आमच्या गावातलं 100% मतदान भाजपला होणार आहे. आम्ही हे ठोस निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात अतिशय संधी चांगली मिळाली भाऊला
तर आमच्या गावात आम्ही 100% गावच उज्ज्वल करणार ही आम्हाला हमी आहे. असं नाही की तुम्ही बोलायचं अजून बोलायचे अजून बोलायचं होतं असं म्हणते तसं म्हणते त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? ऐका की हां तर घ्या की घ्या की. विरोधक काय म्हणतात? विरोधक किती पण काय म्हणू द्या, पण आमच्या गावातल्या सगळ्या सर्वमान्य शेतकऱ्यांनी महिलांनी अतिशय ठोस निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं जया भाऊंचा हे आहे का नाही निकाल 100% लाडक्या बहिणीची योजना असू द्या, कर्जमाफीचा असू द्या, शेतकऱ्यांना लाईट बिल माफ केलं आहे, सगळे म्हणजे मोटरांचं माफ केलेलं आहे. आणि आम्हाला 80% क्षेत्र आमच्या नाक्याजवळीचं बागायती खाली आलेलं आहे. एवढा मोठा दुष्काळ पडला तरी आमच्या गावाला पूर्णपणे आमचं चिंचेला खाली बागा आला आहे. त्यामुळं आम्ही जया भाऊला 100% मतदान नाक्याजवळीतलं ग्रामस्थ करणार आहे. मी साधा ग्रामपंचायत सदस्य आहे. त्यामुळं कामं आणायची ताकद आमच्याकडे आहे. कामाला भाऊने केव्हाही गेलं तरी कामं दिलेले आहेत. त्यामुळं आम्ही भावांचा 100% काम करणार. कुणीही काय दबाव यंत्रणा केली तरी आम्ही थांबणार नाही. आणि तुमच्या गावाला किती टक्के निधी दिलाय? आता गावाला 1 कोटी रुपये आता निधी आलेला आहे. रस्त्याचे काम असू द्या, ग्रामपंचायतचं काम आहे. रस्ते 15 वर्ष रस्ता नव्हता आमच्या नाक्याजवळीला, आम्ही रस्ता पाठपुरावा करून मंजूर करून घेतलेला आहे. त्यामुळं आमच्या नाक्याजवळीला काही कमी करणार नाही. आम्ही जयभाऊला पूर्णपणे काम करणार अशी आमची गावची आहे. कालच परवा कार्यक्रम झाला, 100% महिलांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. त्यामुळं आम्हाला काही कमी पडणार नाही. जयभाऊ 100% आमदार होणार. कुणीही काय केलं तरी तो हटत नाही माणूस, एवढी 100% आम्हाला गॅरंटी आहे. त्यामुळं आम्ही जयभाऊचं 100%च काम करणार. मात्र काय वराडते जरा विरोध काय कुठले